श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना अडचणी येणार नाही, दुःख येणार नाही असं कधीच होत नाही. कारण प्रत्येकाला कर्माचे भोग हे भोगावेच लागतात. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जी संकटे येणार आहेत, जी दुःख येणार आहेत ते येणारच आहेत. फरक मात्र एवढा असतो की स्वामींची सेवा करत असताना हा विश्वास स्वामी माझे पाठीशी आहेत. कारण स्वामींचं एकच वाक्य आहे ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्याच पद्धतीने स्वामींचा आधार असतो की स्वामी आपल्या पाठीशी आहेत. त्यामुळे आपल्याला कोणतेही संकट आले तरी देखील आपल्याला त्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ नक्कीच देणार आहेत आणि त्या प्रत्येक संकटातून स्वामी बाहेर काढणार आहेत असा विश्वास प्रत्येक स्वामी भक्तांच्या मनामध्ये असतो. आणि आजचा अनुभव देखील नेमकाच असा आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात जे घडायचं आहे ते नक्कीच घडत असते. परंतु आधार हा स्वामींचा जर असेल ना तर अशक्य गोष्टी शक्य व्हायला उशीर लागत नाही. आजचा अनुभव एका ताईंचा आहे आणि त्या ताईंनी आपल्याला त्यांचा अनुभव लिहून पाठवलेला आहे. खरोखरच खूपच स्वामींची लीला कसा आहे हा सांगणारा तर अनुभव आहेच, परंतु डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही असा देखील हा अनुभव आहे. आजचा अनुभव एका सुधाताईंचा आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एक जीव घेणा प्रसंग. त्यांनी खूप वर्षापासून स्वामींची सेवा तर करतच होत्या, परंतु म्हणतात ना जे काही घडायचं आहे ते नक्कीच घडत असते. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे बदल होत नसतो. जी गोष्ट जेव्हा घडणार आहे ती घडणारच असते. त्याच्यामध्ये कोणीही असो ते बदल करत नाहीत. कारण प्रत्येकाला कर्माचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात असं म्हणायला काहीही हरकत नाही. कारण माझ्या आयुष्यात जी घटना घडली ती नेमकी अशीच घडली. माझा मुलगा एकुलता एक, त्याचं नाव रोहन, आणि माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये अशी एक घटना घडली की त्याने माझे आयुष्य बदलून गेले. एके दिवशी रोहन बाईकवरून प्रवास करत असताना अचानकच त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंट एवढा जबरदस्त झाला की त्याच्या मेंदूला मार लागला आणि मार लागल्यानंतर देखील त्याच्या मेंदूतून इतका रक्तस्राव झाला की त्याला खूपच लागलेलं होतं आणि त्याच्यामुळे भरपूर रक्तस्राव झाल्यामुळे आणि लगेचच हॉस्पिटलला न नेल्यामुळे त्याचा रक्तस्राव देखील भरपूर झाला आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला हे आम्हाला उशिरा कळले. आणि उशिरा कळल्यानंतर देखील आम्ही तिथपर्यंत पोहोचेपर्यंत त्याचा रक्तस्राव भरपूर झाला आणि त्याच्यानंतर त्याला दवाखान्यात आम्ही घेऊन गेलो. मी खूप वर्षापासून स्वामींची सेवा करते, परंतु स्वामींच्या मध्ये मला स्वामींच्यावर कोणत्याही प्रकारची शंका कधीच येत नाही. कारण जे काही होणार असते ते साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची साथ जर भक्तांच्या आयुष्यात असेल ना तर प्रत्येक गोष्ट ही अशक्य ही शक्य व्हायला उशीर लागत नसते. त्यामुळे माझा स्वामींवर भरपूर विश्वास होता की माझे स्वामी माझ्या रोहनच्या आयुष्यात नेहमी चांगलेच करतील. आणि अशाच मध्ये माझ्या रोहनला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले, परंतु रक्तस्राव हा भरपूर गेलेला होता आणि त्याच्यामुळे त्याच्या शरीरातील भरपूर रक्त गेलेलं असल्यामुळे तो एकदम बेशुद्ध होता. त्याला काहीही समजत नव्हते. त्याच्यानंतर डॉक्टरांनी त्याला ॲडमिट करून घेतलं आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू केली. त्याच्यावरती ट्रीटमेंट तर चालू झालेली होती, परंतु भरपूर रक्तस्रावामुळे आणि मार हा त्याच्या मेंदूला लागल्यामुळे त्याचा मेंदू पूर्णपणे डॅमेज झालेला होता आणि त्याचा मेंदू हा काम करणंच त्याने थांबवलेलं होतं. जेवढं काही डॉक्टर त्याच्यावरती प्रयोग करत होते, भरपूर ट्रीटमेंट त्यांची चाललेली होती, भरपूर प्रयत्न रोहनवरती डॉक्टर करत होते, परंतु काहीही केल्याने त्याचा मेंदू हा डॉक्टरांच्या ट्रीटमेंटला साथ देत नव्हता. आणि माझ्याविषयी सांगायचं तर माझा एकुलता एक मुलगा होता, त्याच्यामुळे मी खूपच घाबरून गेलेले होते. साक्षात स्वामी माझ्याबरोबर आहेत हा माझा विश्वास होता, परंतु
माझ्या मुलाच्या बाबतीत म्हटलं तर त्याचा मेंदू काम करेनासा झाला. त्याच्यामुळे मी खूप घाबरलेले होते. परंतु मला विश्वास होता की स्वामी माझी नक्कीच काहीतरी करतील. आणि अशामध्येच डॉक्टरांची ट्रीटमेंट चाललेली होती आणि डॉक्टरांचं नाव हे डॉक्टर देसाई होते. तर डॉक्टर देसाईंची प्रत्येक वेळी एवढीच हालचाल होत होती की डॉक्टर बोलायचे की त्याच्या मेंदू हा जास्त आम्ही केलेला जी ट्रीटमेंट आहे त्याला रिस्पॉन्स देत नाही. तर त्यांनी 2दा-3दा मला तसंच सांगितलेलं होतं. परंतु मी म्हणत होते की काही नाही होणार, माझा मुलगा व्यवस्थित होईल. डॉक्टर म्हणाले की आमचा देखील प्रयत्न चालू आहे, परंतु 2-4 दिवस देखील त्याच्यावरती ट्रीटमेंट करून त्याचा मेंदू काही जो ट्रीटमेंट त्याच्यावरती चाललेली होती त्याला साथ देईनासाच झाला. त्या उलट हळूहळू त्याचा मेंदू हा कमीच जो रिस्पॉन्स सुरुवातीला काहीच देत नव्हता, परंतु त्याचा मेंदू हा डेड होत चाललेला होता. म्हणजेच मेंदूची जी प्रक्रिया होती ती हळूहळू संपत चाललेली होती. भलेही त्याचा मेंदू हा ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत नव्हता, तरी देखील मेंदूची हालचाल ही हळूहळू थांबत आलेली होती. परंतु डॉक्टर देसाई म्हणत होते की तुम्हाला जर दुसऱ्या दवाखान्यामध्ये जायचं असेल, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जर जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. परंतु माझं एकच मत होतं की इथून जरी त्याला तिथपर्यंत नेण्यापेक्षा प्रत्येक डॉक्टरांची ट्रीटमेंट ही सारखीच आहे. आणि त्याचबरोबर डॉक्टरांना मी विचारलेलं होतं की जरी दुसऱ्या दवाखान्यात किंवा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जर आम्ही घेऊन गेलो तर त्याच्यावरती क्रिया कशी करतील. तर त्यांनी सांगितलं होतं जशी इथे चाललेली आहे तशीच, परंतु तुमच्या रोहनचा जो मेंदू आहे तो काम करेनासा झालेला आहे. आणि त्याचबरोबर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट त्याच्यावर केली, परंतु त्याचा मेंदू त्या प्रत्येक ट्रीटमेंटला कोणत्याही रिस्पॉन्स देत नाही. त्याच्यामुळे जर तुम्हाला माझ्यावरती विश्वास असेल तर तुम्ही या हॉस्पिटलमध्ये ठेवू शकता, अदरवाईज तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकता, अशा प्रकारे सांगितलेले होते. आणि माझा विश्वास हा नेहमीच मला असं वाटायचं की काहीही झालं तरी देखील माझे स्वामी माझ्या रोहनला काहीच होऊ देणार नाहीत. आणि त्याचबरोबर डॉक्टरांनी 4-5 दिवस देखील पुन्हा ट्रीटमेंट चालू केली, परंतु त्याचा मेंदू कोणत्याही प्रकारच्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देईना. त्यानंतर मात्र डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं की तुमच्या रोहनचा मेंदू हा आता पूर्णपणे डेड होणार आहे. तर त्याच्याकडे 2-3 तासच वेळ राहिलेला आहे. तर त्यामुळे तुम्ही तुमच्या नातेवाईकांना बोलवून घ्या, कारण आता तुमचा रोहन वाचणार नाही. तर ज्यावेळेस असे डॉक्टरांनी मला सांगितले तर माझ्या जागी जर दुसरी एखादी आई असते तर त्याने मोठमोठ्याने हंबरडा फोडला असता. परंतु माझ्या मनात असं काहीसुद्धा आलं नाही. रडावं असं किंचितसुद्धा वाटलं नाही, कारण माझा विश्वास होता माझ्या स्वामींवर. आणि मला वाटत होते की माझे स्वामी माझ्या रोहनला काहीसुद्धा होणार नाहीत. आणि अशा परिस्थितीमध्ये मी जेव्हा रोहनला पाहिले तेव्हा रोहन हा पूर्णपणे शांत होता आणि तो निष्पाप पडलेला होता. आणि त्या रूममधून फक्त बीप 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 अशा प्रकारचाच आवाज येत होता. फक्त मशीनच आवाज करत होती, नाहीतर माझा रोहन हा निष्पापपणे एका जागेवरती पडलेला होता. तेव्हा मी त्याच्याकडे पाहिले, परंतु त्याचा जी अवस्था मी पाहिली तेव्हा मी घाबरून गेले. आणि त्यानंतर डॉक्टरांशी भेटले तर डॉक्टरांनी पुन्हा एकदा मला तसंच सांगितलं की तुम्ही तुमच्या जे नातेवाईक आहेत त्यांना बोलवून घ्या, कारण तुमच्या रोहनकडे आता काहीही वेळ शिल्लक राहिलेला नाही. त्यावेळेस मात्र मी पटकन त्या ICU रूमच्या बाहेर मांडी घालून बसले. मांडी घालून बसल्यानंतर माझ्या पर्समधून स्वामींचा एक छोटासा फोटो बाहेर काढला आणि जी अक्कलकोटहून आणलेली विभूती होती तर ती विभूती समोर ठेवली आणि तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली. तारक मंत्र अशा प्रकारे म्हणायला सुरुवात केली की मला काहीही समजत नव्हते. मी आणि स्वामी एकरूप झालो असे मला वाटत होते. आणि तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर 1 तास झाला, 2 तास झाले, परंतु तारक मंत्र काही थांबेना. आणि अशामध्येच डॉक्टरांना असे वाटले की मी एकदमच सांगितलं की रोहनचा जो मेंदू आहे तो पूर्णपणे डेड झालेला आहे आणि आता त्याचं सगळं काही संपलेलं आहे. तुम्ही नातेवाईकांना बोलवून घ्या, त्याच्यामुळे या वायबल झालेल्या आहेत आणि यांच्या मनाला धक्का बसल्यामुळे ह्या अशा वेड्यागत करत आहेत. आणि अशामध्येच मी त्यांना डॉक्टरांनी जेव्हा मला असे सांगितले तेव्हा डॉक्टरांना मी
स्पष्टपणे असे सांगितले होते की तुम्ही कितीही जरी मला सांगितलं की माझा रोहनचा मेंदू डेड झालेला आहे आणि त्याचं संपलेलं आहे, परंतु जेव्हा माझे स्वामी यमराजाला ये म्हणतील तेव्हाच यमराज येईल, परंतु माझ्या स्वामींच्या आज्ञेशिवाय कोणीही माझ्या रोहनजवळ पोहोचू शकणार नाही. आणि माझा स्वामींवर एवढा विश्वास आहे की माझे स्वामी माझ्या रोहनला माझ्यापासून वेगळे करणार नाहीत. त्यामुळे स्वामींची आज्ञा झाल्याशिवाय कोणताही यमदूत माझ्या रोहनपर्यंत अजिबातसुद्धा पोहोचूच शकणार नाही. आणि हे जेव्हा मी डॉक्टरांना सांगितले होते तेव्हा डॉक्टरांनी फक्त डोके हलवले आणि तेथून निघून गेले. परंतु माझा जो तारक मंत्र चाललेला होता तो अशा अवस्थेमध्ये चाललेला होता की 1, 2, 3, 4 असे तास झाले तरी देखील कोणत्याही प्रकारची शुद्ध नव्हती. आणि तारक मंत्र हा तेव्हापासून चालू होता आणि जेव्हा पहाटेचे 3:30 वाजले तोपर्यंत तारक मंत्र हा एक त्याच तंद्रीमध्ये तारक मंत्र चाललेला होता की मला काही समजत नव्हते. जणू काही माझं आणि स्वामींचं एक बोलणं चाललेलं होतं. मी स्वामींशी एकरूप होत होते आणि एवढ्या मनापासून मी तारक मंत्र म्हणत होते की मलासुद्धा काहीच समजत नव्हते. आणि 3:30 वाजता अचानकच मनामध्ये चलबिचल व्हायला सुरुवात झाली. मला मनातून आतून अस्वस्थ वाटायला सुरुवात झाली. काहीही समजेना. आणि अचानकच जे ICU रूममधून जो बीप बीप बीपचा आवाज येत होता तेव्हा तो आवाज एकदमच बंद झाला आणि माझ्या तोंडात जे तारक मंत्र चाललेलं होतं, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी, अशक्य हे शक्य करतील स्वामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी, हे जाग्यावरच थांबलं. आणि अचानकच मी ICU रूमकडे धाव घेतली. तेव्हा डॉक्टरांनी देखील ICU रूमकडे आलेले होते, कारण हॉर्न वाजायला सुरुवात झालेली होती. माझ्या काळजामध्ये जे धडधड होत होतं तेव्हा मी, डॉक्टर आणि नर्स सर्वजणच एकदम ICU रूममध्ये घुसलो. डॉक्टरांनी मला सांगितलं की या बाईंना बाहेर काढा, कारण ICUमध्ये कोणालाही आत जाण्याची परवानगी नसते. परंतु मला काहीच सुचत नव्हते. आणि तेव्हा त्या डॉक्टरांनी पाहिलं की माझा रोहन पूर्णपणे शांत झालेला होता. जी मशीन वाजत होती, जे व्हेंटिलेटर वाजत होतं ते देखील पूर्ण शांत झालेलं होतं, कारण डॉक्टरांनी त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलेलं होतं. त्याच्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या नातेवाईकांना बोलवून घ्या, परंतु मी तारक मंत्रामध्ये एवढे मग्न होते की मला नातेवाईकांना बोलवावंसं वाटलं नाही, कारण माझा विश्वास स्वामींवर होता. माझे स्वामी नक्कीच चमत्कार करतील. आणि त्यानंतर मात्र डॉक्टरांनी सांगितले की आता सर्व काही संपलेलं आहे आणि त्यांनी माझ्या रोहनला 3:30 वाजता पूर्णपणे डेड घोषित केले. त्याचा मृत्यू 3:30 वाजता झालेला आहे पहाटेच्या. त्या डॉक्टरांनी सांगितले आणि नर्सला सांगितले की तुम्ही आता इथून सर्व काही आवरायला सुरुवात करा. आणि डॉक्टर जेव्हा मशीन बंद करायला निघाले तेव्हा मात्र मला पूर्ण राग आला आणि मी एवढे रागवले. आणि तेव्हा माझ्या हातामध्ये जी विभूती होते ती विभूती मी रोहनच्या कपाळाला लावली आणि त्याचबरोबर छातीला लावली. तर हे सर्व काही डॉक्टर माझ्याकडे उभे राहून पाहत होते आणि डॉक्टरांना असे वाटले की मला खूप मोठा धक्का बसलेला आहे मुलाच्या मृत्यूचा, त्यामुळे मी अशा प्रकारची हरकत करत आहे. परंतु जेव्हा डॉक्टरांनी माझ्याकडे हे पाहिले, आता त्यांना देखील माहीत होतं की सर्व काही संपलेलं आहे, परंतु डॉक्टर माझ्याकडे उभे राहून पाहत होते. आणि त्या क्षणामध्ये डॉक्टरांच्या डोक्यात असा विचार आला की यांना धक्का बसल्यामुळे अशा करत असतील. आणि अचानकच डॉक्टरांनी पुन्हा मशीन बंद करायला हात पुढे केला आणि जेव्हा हात पुढे करून मशीन बंद करणार तेवढ्यात पुन्हा बीप 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 असा आवाज ऐकू यायला सुरुवात झाली आणि त्याच्या हार्टचे ठोके पुन्हा चालू झाले. तेव्हा मात्र डॉक्टर पूर्णपणे धक्काच बसला डॉक्टरांना आणि डॉक्टरांच्या डोक्यातून घाम व्हायला सुरुवात झाली. एकदम अंगातून शहारे डॉक्टरांच्या निघाले आणि एकदम डॉक्टर पूर्णपणे शांत झाले. त्यांना समजलं नाही की नक्की काय झालेलं आहे. आणि त्या क्षणामध्ये लगेचच त्यांनी मॉनिटर जोडला आणि त्याच्या हृदयाचे ठोके चेक केले. तर तेव्हा मात्र त्याच्या हृदयाचे ठोके जसे एखाद्या जिवंत माणसाचे ठोके चालतात त्याच पद्धतीने रोहनच्या देखील छातीचे ठोके
चालू झाले होते आणि डॉक्टर पूर्णपणे वायबल झालेले होते, एकदम शांत झाले होते, त्यांना काहीच समजत नव्हते. आणि डॉक्टरांना एवढा मोठा धक्का बसलेला होता, त्यामुळे डॉक्टरांचं जे त्यांच्या हृदयाचे ठोके होते ते पुढच्या माणसाला ऐकू येतील अशा प्रकारे हृदय धडधडत होते. आणि त्यानंतर मला एवढा आनंद झाला, कारण त्या क्षणामध्ये माझ्या रोहनने हाताची आणि पायाची बोटे नकळतपणे थोडीशी हलवलेली होती आणि हुश करून अशा प्रकारे त्याने श्वास देखील घेतलेला होता, जणू काही त्याला काही झालंच नव्हतं. अशा प्रकारे रोहनने श्वास घेतला आणि माझ्या जीवात जीव आला. आणि त्यानंतर मी तो दिवस रात्रीचा सकाळ झाली आणि मी रोहनजवळच तिथे बसलेली होती. थोड्या वेळाने डॉक्टरांनी त्याची ट्रीटमेंट केली आणि मला ICUमधून बाहेर काढलं. डॉक्टरांची ड्युटी संपलेली होती, कारण सकाळ झालेली होती. तरी देखील डॉक्टर त्यांच्या केबिनमध्ये एवढे शांत होऊन बसलेले होते आणि माझ्या मनात असा विचार येत होता की माझ्या स्वामींनी चमत्कार केलाच, परंतु तो डॉक्टरांच्या रूपामध्ये केलेला होता असे मला वाटत होते. आणि त्यामुळे डॉक्टरांनी माझ्या मुलाला आणि स्वामींनी माझ्या मुलाला जीवनदान दिलेलं आहे, परंतु स्वामींनी डॉक्टरांचं रूप घेऊन माझ्या मुलाला जीवनदान दिले असे मला वाटत होते. त्यामुळे मी डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेले आणि डॉक्टरांचे आभार मला मानायचे होते. त्याच्यासाठीच मी डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाऊन डॉक्टरांना आत येऊ का असे विचारले, तर डॉक्टरांनी काहीच उत्तर दिलं नाही. त्याच्यानंतर मी आतमध्ये गेले आणि डॉक्टरांच्या समोर बसले. तेव्हा डॉक्टर एकटक शांत एकीकडेच पाहत होते आणि काहीतरी मनामध्ये विचार करत होते. तेव्हा मी डॉक्टरांना म्हणाले की डॉक्टर, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. तेव्हा डॉक्टरांनी काहीही शब्द उच्चार न करता फक्त माझ्याकडे पाहिले. आणि तेव्हा डॉक्टरांनी जेव्हा माझ्याकडे पाहिले तेव्हा मला असे वाटले की यांच्या मनामध्ये प्रचंड अशा प्रश्नांची भरमाड चाललेली आहे, कारण त्यांच्या चेहराच सांगत होता की त्यांना खूप काही प्रश्न पडलेले होते. त्यावेळेस मी डॉक्टरांना म्हणाले, डॉक्टर, तुमचे मनापासून आभार मानते. तुम्ही माझ्या रोहनला जीवनदान दिलेलं आहे, तर तुम्ही माझ्यासाठी स्वामीच आहात आणि स्वामींनी तुम्हाला माझ्या रोहनला वाचवण्यासाठी पाठवलेलं आहे. त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते. तर तेव्हा डॉक्टर म्हणाले की आता तुम्ही तर आभार मानून मोकळे झाला, परंतु मला कसे सांगावे आणि काय सांगावे हे देखील समजेना झालेलं आहे. कारण मी जे पाहिलं ते खरोखरच प्रचंड भयानक होतं. कारण मी जे पाहिलं ते म्हणजे असं होतं की तुम्ही ज्या वेळेस मी तुम्हाला अडवले आणि तुम्ही मला धक्का देऊन रोहनजवळ पोहोचला आणि तुम्ही रोहनच्या कपाळे आणि छातीला जेव्हा विभूती लावत होता, त्यावेळेस एक प्रचंड असा धिप्पाड देहाचा एक पुरुष तुमच्या आणि रोहनच्या मध्ये उभा होता. कारण रोहनच्या पाठीमागच्या बाजूला तो एक प्रचंड देहाचा पुरुष उभा होता. तर त्याच्या अंगावरती भगवी वस्त्र त्याने धारण केलेली होती आणि त्याने देखील रोहनच्या छातीवरती आणि डोक्यावरती हात ठेवला आणि एक हात त्याने रोहनच्या डोक्यावरती ठेवला आणि दुसरा हात त्याने आकाशाकडे वरती केलेला होता. जणू काही त्याने यमदूताला असा सांगत होता की तू इकडे यायचं नाही. जेव्हा मी हे भयंकर दृश्य पाहिलं तेव्हा मला काहीच समजलं नाही. मी प्रचंड घाबरलो आणि घाबरल्यानंतर मला म्हणजे एकदम मी असं मला झालं की माझ्या अंगातून मुंग्या निघाल्या आणि मी हे काय पाहतोय. त्यामुळे मला यावर विश्वासच बसला नाही आणि हे सर्व घडले ते 1-2 सेकंदासाठी. मला तेवढाच प्रचंड असा एक देह माझ्यासमोर ICU रूममध्ये दिसला. मग हे काय होते, तुमचे स्वामी पुराण होते का काय होते हे मला अजिबात सुद्धा समजले नाही. परंतु मी जे पाहिलेलं आहे ते जर मी एखाद्याला सांगायला गेलो तर मला वेड्यात काढतील. परंतु तुमचा विश्वास कसा आहे हे देखील मला माहीत नाही, परंतु तुमच्यामुळे मला एका देवदूताचे दर्शन झाले असं म्हणायला हरकत नाही. परंतु असा हा प्रचंड देहाचा पुरुष हा दुसरा तिसरा कोणीही नसून मला असं वाटत आहे का हा परमेश्वर होता. आणि आम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीचा श्वास चेक करतो किंवा त्याला व्हेंटिलेटरवर ठेवतो तेव्हा त्याचा आम्ही श्वास थोड्या वेळ चालवू शकत असतो, परंतु साक्षात श्वास देणारा आणि घेणारा हा परमेश्वर आहे, यावरती आमचा देखील विश्वास आहे. आणि या विश्वासालाच खरे उतरणारे तुमचे स्वामीच असतील.
त्यामुळे हे तुम्हाला न दिसता मला दिसले, त्याच्यामुळे मला खूप काही आश्चर्य वाटतं. कारण मी एवढा नास्तिक की कधीही कोणत्याही देवावर विश्वास मी कधीच ठेवला नाही. मी नेहमी माझ्या प्रयत्नांवरती विश्वास ठेवला आणि मी जे माझं कर्म आहे त्याच्यावरती विश्वास ठेवला. मी नेहमी म्हणायचो की प्रयत्न हा नेहमी असावा आणि जिथे तुम्ही प्रयत्न करताना तिथे यश हे नक्कीच भेटते. त्याच्यामुळे मी नेहमी माझ्या प्रयत्नांना आणि माझ्या कामाला सर्वात अगोदर स्थान दिले. परंतु तुमच्यामुळे मला एका देवदूताचे म्हणा किंवा एका भगवंताचे म्हणा, परमेश्वराचे दर्शन मला झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही माझे आभार मानू नका. मला तुमच्या पाया पडू द्या. तुमच्या भक्तीमुळे मला ईश्वराचे दर्शन झालेले आहे. आणि असे म्हणून डॉक्टरांनी माझे पाय पकडले. तेव्हा मी डॉक्टरांना म्हणाले की डॉक्टर, तुम्ही जरी विज्ञान शिकलेला असला तरी देखील हरकत नाही, परंतु जिथे विज्ञान संपते तिथून पुढे माझ्या स्वामींची लीला सुरू होत असते. त्यामुळेच माझ्या स्वामींनी माझ्या रोहनजवळ यमदूताला येऊ दिलं नाही आणि याचा साक्षात्कार कदाचित तुमचं काहीतरी पुण्य असावं. त्याच्यामुळेच तुम्हाला झालेलं आहे. तुमचं जे कर्म आहे ते स्वामींना आवडलेलं असेल किंवा तुमची पुण्याई तेवढी असेल जेवढं तुम्हाला स्वामींनी साक्षात दर्शन दिलं. तुम्हाला स्वामींना पाहायचं भाग्य होतं. त्याच्यामुळेच मला इथून जाण्याची इच्छा झाली नाही. तुमच्याच हॉस्पिटलमध्ये माझ्या रोहनची ट्रीटमेंट करावीशी वाटली. कदाचित माझ्या स्वामींची हीच लीला असेल की तुम्हाला दाखवून द्यायचं असेल की जिथे विज्ञान संपते तिथून पुढे स्वामींची लीला ही सुरू होत असते. त्याच्यामुळे जे काही आहे ते स्वामीच घडवून आणत असतात. आणि जेव्हा एखादी गोष्ट स्वामींच्या हातून घडत असते तेव्हा स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाहीत. कारण तो भक्त हा स्वामींच्या चरणाशी असतो आणि ज्या भक्ताने स्वामींच्या भक्तीचा मार्ग पकडलेला आहे त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय हे स्वामी साक्षात घेत असतात. स्वामींच्या सेवेत आले म्हणजे भोग भोगावे लागणार नाहीत असे कधीच नसते, परंतु भोगाची तीव्रता मात्र खूप कमी होत असते. जिथे खूप मोठे नुकसान होणार होते तिथे थोडक्यात निभावलं असं खूप लोकांच्या तोंडून तुम्ही ऐकलं असेल, परंतु हा स्वामी चमत्कार असतो. ही स्वामींवर केलेली भक्ती, स्वामींची केलेली सेवा याचा चमत्कार असतो आणि त्याचबरोबर स्वामींवर असलेला विश्वास हा नेहमी जिंकत असतो. जसं माझ्या आयुष्यात झालं. माझ्या रोहनला जेव्हा स्वामींच्या ज्या विभूती मी लावलेली होती तेव्हा स्वामी साक्षात तिथे आले आणि स्वामींनी यमदूताला येऊ दिलं नाही आणि माझ्या रोहनला जीवनदान दिलं. हे माझ्यासाठी खूप मोठं आहे आणि याच्यावरूनच मी सांगते की माझ्या रोहनला आणण्यासाठी किंवा माझ्या रोहनला जिवंत करण्यासाठी साक्षात स्वामी तिथे आलेले होते. आणि स्वामी हे ब्रह्मांडाचे नायक आहेत हे मला माहीत होते, परंतु माझं एवढं भाग्य नव्हतं की स्वामींनी साक्षात मला दर्शन द्यावं. परंतु माझ्यासाठी माझ्या काळजाचा तुकडा रोहन मला स्वामींनी परत दिला. यातच मी केलेल्या भक्तीचे फळ किंवा त्यापेक्षाही खूप जास्त मला भेटलेलं आहे. आयुष्यभर जरी मी स्वामींची भक्ती केली तरी याचे पान मी कधीसुद्धा फेडू शकणार नाही. कारण स्वामींनी मला सर्वस्व दिलेलं आहे. माझा एकुलता एक मुलगा स्वामींनी मला परत दिलेला आहे. त्यामुळे मी स्वामींचे कोटी कोटी आभार जरी मानले तरी देखील हे पुरणार नाही. माझे आयुष्य हे स्वामींच्या चरणी नेहमीच नतमस्तक राहील. कारण जे काही माझ्या आयुष्यात घडले हे खूपच भयानक होतं. कारण स्वामींची साथ माझ्याबरोबर होती. त्याच्यामुळे मला यातून बाहेर निघण्याचा मार्ग स्वामींनी मला दिला. खरोखरच स्वामी जर नसते तर आज माझे आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झाले असते. कारण रोहन जर माझ्या आयुष्यात राहिला नसता तर मी जगूच शकले नसते. परंतु मी केलेल्या भक्तीचे फळ त्यापेक्षाही कितीहून जास्त स्वामींनी मला दिले आणि स्वामींनी मला जीवनदान दिले. त्यासाठी मी स्वामींचे मनापासून आभार मानते. खरोखरच स्वामींची सेवा केलेली कधीसुद्धा वाया जात नाही एवढंच मला तुम्हा सर्वांना सांगावंसं वाटतं. कारण स्वामी जसे म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, त्या पद्धतीने स्वामी नेहमी पाठीशी राहतात.
त्यामुळे स्वामींची भक्ती नेहमी तुम्हाला जमेल त्या पद्धतीने करा. स्वामींचा मार्ग हा सोडू नका. स्वामींची साथ ही तुम्हाला नक्कीच भेटेल, कारण स्वामींना हे नेहमीच आपल्या भक्तांच्या पाठीशी हे राहत असतात. हे तुम्हाला तेव्हा समजेल जेव्हा तुम्ही स्वामी मार्ग पकडाल आणि स्वामींची भक्ती कराल. नाहीच काही जमलं तर स्वामींचं नामस्मरण करा, कारण स्वामी नामात खूप मोठी ताकद आहे. हे डॉक्टरांनी सुद्धा मला सांगितले की आम्ही व्हेंटिलेटरवर एखाद्या पेशंटचा श्वास चालवू शकतो किंवा काही तासांसाठी दाखवू शकतो, परंतु श्वास देणारा हा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आहेत. आणि स्वामी नामामध्ये एवढी ताकद आहे की ते एखाद्याचा श्वास बदलू देखील शकतात. 5 मिनिटं मेलेला माणूस देखील जिवंत करू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही स्वामी नाम हे खरोखरच खूप मोठी ताकद आहे आणि स्वामी नामातच मेलेला देह हा जिवंत करण्याची ताकद आहे. त्यामुळे स्वामी नाम हे नेहमी तुमच्या तोंडात असू द्या. श्री स्वामी समर्थ हा जप नेहमी चालू राहू द्या. हाच माझा अनुभव तुमच्या सर्वांबरोबर शेअर करायचा होता. तर श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.